साहेब, जिल्हा परिषद मधले आमचे सहकारी आदरणीय उल्हासभाऊ बांगर, दोन्ही मंडळ अध्यक्ष दीपकजी पवार, जितेंद्रजी भावारते, माझ्याबरोबर आलेले सहकारी रामभाऊ दळवी, मोहनजी सासे, उईके साहेब, बाळासाहेब घरत, वसंतदादा गायकर, या ठिकाणी उपस्थित असणारे सचिनजी चौधरी, वायलेजी, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनजी गिरा, सळनिके, गावातील सर्व ग्रामस्थ, समोर असणाऱ्या आपल्या सरपंच पष्टेताई, पडवळताई, दोन्ही माजी सभापती स्वराताई चौधरी, बंगाराताई, उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते, या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून, या खात्याच्या माध्यमातून हे काम आहे ते उईके साहेब, त्यांचे सगळे सहकारी, उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आल्यानंतर जवळजवळ 25 कोटी रुपयाची कामं या पुनर्वसन मध्ये या ठिकाणी होत आहेत. खरं म्हणजे आपण बघतोय पुनर्वसन हे अतिशय नियोजनबद्ध झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या सुख सुविधा देण्याचा प्रयत्न आदरणीय कतोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय, त्याचा निश्चितच आम्हाला सर्वांना आनंद आहे. मगाशी कातकरी समाजाच्या 5 लोकांना 10 लाख रुपयाचं चेकचं वाटप या ठिकाणी झालं. आज आपण बघतोय अनेक लोकांना नोकरी 12वी मध्ये जे स्थापित झाले, अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या, परंतु ज्यांच्या घरातून कोणी नोकरी करणारच नाहीये त्यांना 10-10 लाख रुपयाचं वाटप सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये कतोरे साहेबांनी बारकाईने लक्ष देऊन इथल्या विस्थापित लोकांना जो लाभ त्या ठिकाणी देता येईल तो देण्याचा निश्चितपणे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आज इथल्या कामांचं भूमिपूजन झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये ही सगळी कामं झाल्यानंतर इतर गावांपेक्षा चांगलं असणार हे पुनर्वसित गाव त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला दिसेल. आणि म्हणून अशा सगळ्याच गावांना, आज इथं कातकोलीला होतं, परंतु 12वी मधल्या सगळ्याच गावांमध्ये विविध विकास कामं, विविध सुविधा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. निश्चितच कतोरे साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन जे विस्थापितांना गरज आहे, काही ठिकाणी एका गावठाणाचे 2-2, 3-3 झाले, आपल्याला माहिती आहे सगळीकडे मतभेद असतात. त्यामुळे हे सगळं करत असताना जशी मागणी लोकांनी केली तसा एरिया किंवा तसं क्षेत्र त्यांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आज इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन होत असताना सकाळीच आम्ही सिद्धगडला सगळे लोक होतो, पत्रकारांचा उल्लेख केला नाही कारण तुम्ही सकाळी तिकडे आले नव्हते. आता आलात तुम्ही सगळे, मला वाटतं आज उशिरा उठलेले तुम्ही दिसताय, त्यामुळे तुम्ही सिद्धगडला तिकडे पोहोचले नाही. आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो, रायगडच्या SP असतील किंवा आपले सगळे सामाजिक कार्यकर्ते, सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते. आणि आता साहेब मला वाटतंय अंबरनाथला जाऊन पुन्हा या ठिकाणी आलो. खरं म्हणजे आम्हाला 12:30चा वेळ सांगितला होता, परंतु CO साहेब लेट आले आणि माझ्या बरोबर मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे मी थोडासा बिंदास राहिलो. नाही तर खरं म्हणजे मी तुम्हाला वेटिंग करायला लावणार नाही, त्याबद्दल गिर व्यक्त करतो. परंतु दीपक पवार बरोबर असल्यानंतर आम्ही म्हटलं की दीपक सांगितलं आपण पोहोचूया. त्यामुळं हे सगळं करत असताना आज तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं. मधल्या काळामध्ये आम्ही शिरगाव भागामध्ये काही कामांचं भूमिपूजन केलंय. माळ टोकावडा त्या भागामध्ये अनेक कामं अशी आहेत, त्यांचं भूमिपूजन आणि ती कामं त्या ठिकाणी चालू करायची. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये ह्या तालुक्यामध्ये अनेक कोटींचा निधी, मला वाटतं PWDच्या माध्यमातून जवळजवळ 300-350 कोटीची टेंडर्स त्या ठिकाणी झालेली आहेत, त्याचंही काम त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला रस्ता असेल, अंतर्गत रस्ते असतील, गटार असतील किंवा इतर काही असेल, या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न आदरणीय कतोरे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आज ह्या गावाला सुद्धा एक शेवटी आपण ज्या ठिकाणी पुनर्वसन होत असताना आपल्याही सगळ्या ग्रामस्थांच्या काही भावना होत्या, काही तर आपण जिथं जातो तिथं चांगलं घर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, चांगले रस्ते मिळायला पाहिजेत, शाळा, अंगणवाडी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळायला पाहिजेत, पाणी पुरवठा व्यवस्थित मिळाला पाहिजे. आणि हे सगळ्याचं नियोजन MIDCने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कतोरे साहेबांचं लक्ष त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून चांगल्या सुविधा आपल्याला सर्वांना या ठिकाणी निश्चितपणे बघायला त्या ठिकाणी मिळतात. म्हणून कतोरे साहेबांना मी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देतो, ग्रामस्थांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आज आम्हाला इथं बोलवलं, मधल्या काळामध्ये
जरी पूर्वी काही झालं असेल तरी मधल्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला, साहेबांची चर्चा केली, त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि निर्णयामुळं कदाचित आपण सगळे एक आल्यामुळं कदाचित आम्हाला इथं तुम्ही आज बोलवलं. सगळ्यांनी मला फर्स्ट त्यांनी काल फोन केला आपण तिथं कार्यक्रमाला त्या ठिकाणी यायचं आहे, त्यामुळे आपण सगळे आता याच्या पुढे एक विचारानं एक दिलानं आणि या मुरबाड तालुक्याचा विकास झालेला आहे, अजून राहिलेला विकास अधिक गतीनं करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सप्ताह तर आहेच, परंतु 9 ते 11 कला क्रीडा महोत्सव त्या ठिकाणी आपण मुरबाड या ठिकाणी घेतोय. माझी सगळ्यांनाच विनंती आहे, जसं जसं ज्यांना शक्य आहे त्या त्या दिवशी आपण सर्वांनी भेट द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.